बेलापूर स्टेशनच्या तिकडे माझा एक मित्र राहत होता. म्हटलं तिथं जाऊया. तर मी चालवतो तर त्या जंक्शनवरती ती गाडी बंद पडली. समोर माझा मित्र असं टॅप करतोय. म्हटलं समोर बघ समोर बघ समोर बघ. मी पुढे बघतोय. चिपळूणला जायच्या रस्ता, कराडपासून चिपळूणला रस्ता जातो ना, भातशीत म्हणून एक इव्हेंट होतो तिकडे. तर ते भूतांसाठी पंगत घालून ठेवतात आणि ते भात टाकल्यावर तुम्हाला वेगवेगळे आवाज येतील ऐकू. रडताना बायकांचा आवाज येणार. बोलतो ना, सालोन साल चाललेली अशी परंपरा आहे. त्याला बाणगंगा म्हटलं जातं. तर त्याला एका ठिकाणी बसलेलो होतो आणि तेव्हा तिथं ते बॉडी जळत होती. तो अघोरी तिकडे आला, त्या बॉडीच्या ह्याच्यामध्ये हात घातला सरळ. आणि आम्ही बघतोय ना काय चाललंय काय, बॉडी उठून पळायला लागली. त्या या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर आदित्य आलाय. भाई कसा आहेस? ठीक ठीक, ऑल गुड. सगळ्यात आधी भाई तू तुझं इंट्रोडक्शन कसं देशील ऑडियन्सला? तर माझं नाव आदित्य चव्हाण आहे. मी ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट आहे क्रूट अँगल कंपनीमध्ये. आणि माझं काम असतं बेसिकली ब्रँड्सना त्यांची भाषा शोधून देणं. असं जर म्हणायला गेलं तर आपली एक व्हॉइस असते, परत तुझी एक व्हॉइस आहे, माझी एक व्हॉइस आहे, ते शोधून देणं माझं काम आहे. आणि गो स्टोरीजमध्ये असं माझं इंटरेस्ट असं पहिलं कधी नव्हता ॲक्च्युली. जोपर्यंत स्वतः कधी असं अनुभवलं नाही तोपर्यंत माझं काय असं इंटरेस्ट नव्हता. तर फर्स्ट टाइम असं कधी झालं वॉज, आय स्टील रिमेंबर क्लिअरली, 2012 होतं, जेव्हा असं 12th स्टँडर्ड वगैरे जस्ट झालेलं. तर म्हटलं फर्स्ट टाइम आपण नाईट आऊट ड्राईव्हला जाऊया. आणि आमच्यामधल्या एका पोराला सलीम नावाचं होतं, त्याला लायसन्स मिळालेलं होतं. म्हटलं आता गाडी काढायची आणि लोणावळा टायगर पॉईंट वगैरे करून करून रफली आम्ही 3 वाजेपर्यंत पोचलो. बेलापूर स्टेशनच्या तिकडे माझा एक मित्र राहत होता. म्हटलं तिथं जाऊया आपण, हायवेवरनं तिथं पोचलो. आणि रोड जो आहे तो इनफेमस आहेच अशा सगळ्या घटनांसाठी, बिकॉज जेव्हा तो बनत होता तेव्हा तुझ्या 90sमध्ये हे सगळे अंडरवर्ल्डचे जेवढे लोक असायचे असं म्हणतात. आता कोण खरं काय खोटं काय कोण बघायला तर नाही गेले, पण असं म्हणतात की तिकडे जाऊन ते लोक बॉड्या फेकायच्या, की म्हणजे येस मारले, गायब झालेत, उचललेली लोक आहेत, रॅन्सम नाही आलं, काय करायचं, टाकून द्यायचं तिकडे. तर तिथं भरपूर काय काय गोष्टी अशा घडतायत ना की यू कांट एक्सप्लेन थिंग्स. तर माझ्याबरोबर जे झालं वॉज माय फर्स्ट इन्स्टन्स की काय असं होऊ शकतं नाही होऊ शकत ते कळत नाही. तर आम्ही गाडी चालवायला म्हटलं, त्या टायमाला मी पण शिकत होतो. तो थकलेला तिथं फुल लोणावळा चालून आला. तर म्हटलं चल इथून ते असं युटर्न मारण्यापुरतं मी चालवतो. तर त्या जंक्शनवरती बीच रोडच्या ती गाडी बंद पडली आणि ते खिकी चालूच आहे, गाडी काय होईना. आणि समोर माझा मित्र असं टॅप करतो. म्हटलं समोर बघ समोर बघ समोर बघ. आणि एक असं व्हाईट नुसतं असं ॲपॅरिशन टाईप दिसतंय फिरताना. मी पुढे बघतोय, गाडीकडे बघतोय, गाडी चालू होत नाही. अजून इशारे आले मला, ते जाते. आणि मग झुल्याच्या तिथं बसलं ते आणि ते हालायला लागलं झुल्ला ऑटोमॅटिकली. हे रात्रीचे 3:05 3:10 होत्या सगळ्या गोष्टी. तिकडनं कसं बसं तरी माझ्या साईजमध्ये, पण मी ह्या साईडला आलो, माझा मित्राला त्या साईडला घातला. त्याला म्हटलं गाडी चालू कर बाबा, मला तर जमत नाही आहे. त्यांनी फिरवली गाडी. तिथनं आम्ही जे निघालोय ते आम्ही सरळ सीवूड्सला जाऊन थांबलो, की तिथे एक चहावाला बसतो, माहिती आहे की 4 वाजता वगैरे उघडतो. तिथं थांबले. 6 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो. आणि मग आमचा जो मित्र होता तो पाठी झोपलेला, त्याला काहीच माहिती नाही. ज्यांनी चालवली एवढी लोणावळा वगैरेपर्यंत, तो पाठी झोपलेला होता. आणि ते आमच्या दोघांमधलीच गोष्ट राहिली. असं आहे की मला माहिती, तुला माहिती, आपण बघितलं. असे भरपूर म्हणजे त्या दिवसापासून म्हणजे थोडासा एक विश्वास बसला की गोष्टी होतात आणि दिस थिंग एक्झिस्ट समवेअर. तिकडे अजून लोकांनाही बरेच अनुभवी आहेत, भरपूर. आणि त्या तिकडे एवढं म्हणजे आता डेव्हलपमेंटच्या नावानं तर भरपूर काय काय झालंय, पण ओव्हरऑल इट्स व्हेरी स्केरी. म्हणजे यू कांट असं गो देअर अलोन ऑर म्हणजे आता सेफ्टी वगैरे आहे, लाईट्स वगैरे आहेत, बट त्या टायमाला 2012ला जेव्हा मी गेलेलो तेव्हा ते नुकतं सगळं नवं होतं. व्हेरी स्केरी.
भाई तू एक अघोरी बद्दलही बोलवतोस. अघोरी भाई माझं वन ऑफ द खूप आवडता टॉपिक आहे, कारण त्यांच्याबद्दल वाचणं वगैरेच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचं तुझ्याबरोबर काय घडलं होतं असं? तर मी तर एकदम भक्त झालोय. बाबुलनाथचा मी खूप प्रेस करतो आणि दर म्हणजे शिवरात्रीला वगैरे मी बाबुलनाथला जातो, म्हणजे जातोच. 12 वाजू दे 1 वाजू दे किती असू दे. पण जेव्हा लहानपणी जायचो ना तेव्हा एक प्रॉब्लेम असायचा की तिकडे आमचे म्हणजे पोरं वगैरे भांग वगैरे प्यायला वगैरे जायचं, हे करायचं. ते पहिलं, आता तर ओपनली मिळतं तिकडे, पहिलं थोडं रिस्ट्रिक्टेड होतं. तर ते बाणगंगाच्या साईडला एक आंटी बसायच्या. तर माझा मित्र म्हटला तिथं जाऊ, तिकडे एखाद दिवस मिळेल, इकडे तर मिळणार नाही, आता पोलीस आलेले आहेत, बंदोबस्त झालं तर मिळेल. तर म्हटलं ठीक आहे चल, मी कधी बघितलं पण नाही बाणगंगा वगैरे काय आहे, म्हणून गेलो तिथं. तर बाणगंगा बेसिकली काय आहे, जेव्हा बाबुलनाथ मंदिर बनलेलं होतं, रामायण काळात म्हणतात बनलेलं होतं, तर राम जेव्हा पूजा करत होते, लक्ष्मणांना त्यांनी सांगितलं की बाण मार एक आणि पाणी घेऊन ये 5 गंगाचं. जसं आपलं पंचगंगा म्हणतो आपण महाबळेश्वरला, तसं पाणी घेऊन ये ताकी मी शिवची पूजा करू शकू. तर जिथं ते बाण पडलं तिथं पाणी आली आणि त्याला बाणगंगा म्हटलं जातं. त्यामध्ये सगळे तुझे मासे आहेत, तुझे पाणी पण थोडंफार चांगले, पण ऑफकोर्स नॉट ड्रिंकेबल. आता तर बिलकुलच नाही. आणि पहिलं कसं होतं, चिता त्या घाटाच्या जवळच जळायचो त्या काळी. आता तर त्यांनी ते फुल एक सेपरेट सेक्शन केलेलं आहे, वेर यू कॅन गो अँड क्रिमेटोरियम टाईप केलेलं आहे. पण ते चिता तिकडेच जळायच्या आणि त्याला बेसिकली कसं आहे की एक छोटा गंगा घाटासारखं आहे. आता हल्ली तिथं पूजा वगैरे पण ते घाट स्टाईलमध्ये केलेली होती. आय थिंक रामायणच्या टायमाला जेव्हा मंदिर बनलेलं अयोध्याला तेव्हा केलेली होती. तर तिकडे आम्ही बसलेलो की येईल आंटी वगैरे, काय आता ती कुठे शोधत जायचं, त्याला एका ठिकाणी बसलेलो होतो आणि तेव्हा तिथं ते बॉडी जळत होती कुठेतरी. आणि ते साईडच्या सेक्शनमध्ये जर बॉडी जळत होती ना, तो अघोरी तिकडे आला, त्या बॉडीच्या ह्याच्यामध्ये हात घातला सरळ आणि हात घालून काढला. आणि आम्ही बघतोय म्हणजे काय चाललंय काय, बॉडी उठून पळायला लागली. त्या दिवशीपासून मला अजूनही असं आहे की मी बाणगंगाच्या एरियामध्ये जरी असलो ना, ते मला व्हिज्युअल पळायला लागली लिटरली. आणि आम्हाला सुचत नाही काय होतं. आम्ही हे 4 जण बसलेलो होतो आणि सरप्राइझिंग असं तर सगळे वेगवेगळ्या फेथचे, असं पण नाही की मतलब सगळे महाराष्ट्र वगैरे, वेगवेगळे हे जे होते. आय डोंट वॉन्ट टेक द नेम्स, बट दॅट वॉज इन्स्टन्स जे मला वाटलं मी काहीतरी वेगळंच बघितलं आणि ते स्वप्नासारखं झालं असं वाटलं. फ्यू इयर्स बॅक 2019-18 मध्ये मी पुस्तक वाचलं, रॉबर्ट ई सोबतचं अघोरीवरती एक पुस्तक आहे. ही त्यांचे गुरु वगैरे जे होते ते अघोरविद्या वगैरे प्रॅक्टिस करायचे असं म्हणतात. तर त्याच्या पुस्तकामध्ये पण हेच हे बाणगंगाचं जे क्रिया वगैरे होते त्याचं मेन्शन्स आहे. अँड आय वॉज लाईक आय सॉ दिस. माझं असं होतं की मी हे बघितलं अक्षरशः, की म्हणजे आपलं कसं हे नवळ आहे. आणि त्यांची दुनियाच वेगळी आहे यार. ते अवधूत लोक आहेत, ते त्यांना काही फरक नाही पडत. म्हणजे नागा तरी कसे आहेत, नागा साधू जे आहेत ना ते थोडेसे रेक्लुसिव्ह, त्यांना दुनियामध्ये राहायचंच नाही. अघोरींचं मला तरी असं वाटतं माझ्याप्रमाणे की त्यांचं हे आहे की मला दुनियामध्ये राहून दुनियाचं पेन वगैरे बघून त्याच्याशी अटॅच नाही व्हायचं. त्यांचं वेगळी फिलॉसॉफी आहे. ह्याच्यावर पुस्तकी आहे ना अमिशचं आहे ना. हा, अमिशचं पण आहे, मयूर कालबागांचं पण आहे. मयूरना तर मी भेटलो पण आहे आणि त्यांना पण मी हे डिस्कस केलेलं पुण्यामध्ये. आणि बोलते ना योगायोग, मी एका डीमार्टला का कुठेतरी जात होतो आणि ते आपले बाईक लावत होते आणि मी बाईक लावत होतो. ते दोघांच्या बाईक एकीकडे आल्या आणि आम्ही तसं भेटलो आणि मी म्हटलं मी आत्ताच बाणेश्वरला जाऊन आलोय. ते मग हर हर महादेव म्हणून ते पण गेले पुढे, मी पण गेलो पुढे, असं झालं. मस्त. पण आपण नक्कीच कधी पुढच्या पॉडकास्टमध्ये ट्राय करू की नागा साधू बद्दल बोलायचं, किंवा नक्की काय असतं त्यांचं आपल्या पुस्तकांमध्ये पुराणांमध्ये काय लिहिलंय. सॉरी मंडळी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय.
पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, चॅट जीपीटी हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्न वर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. आणि हा, आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील, आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा, नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. तू बोलवता येतोबा बद्दल तू बोलवतास. आता येतोबा बद्दल आपण बऱ्याच पॉडकास्टमध्ये बोलले आणि खूप लोकांचे वेगळे तर्कवितर्क किंवा अनुभव आहेत. तू जसं बोललास की तुझं कुलदैवत आहेत ते, तर माझं ज्योतिबा, माझ्या आय थिंक आईच्या साईडचे कुलदैवत इज ज्योतिबा आणि माझ्या वडिलांच्या साईडचे इज येतोबा. तर असं म्हणतात की ज्योतिबा, येतोबा आणि नाईकबा हे 3 असे भावंड होते जे आले टू फाईट द डार्क फोर्सेस वगैरे इन डेक्कन असं म्हटलं जातं. म्हणजे ते रूप होते शिवचे. आणि कालभैरवचे असं म्हणजे उपसेनापती टाईप, यू कॅन काउंट देम. म्हणजे आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर, बट दिस इज वॉट द स्टोरीज हॅव बीन पास डाऊन टू अस. तर त्यामध्ये कसं होतं की आमच्या इथं येराड म्हणून एक गाव आहे, ठीक आहे, ज्याच्यावरती यात्रा निघते. हे चिपळूणला जायच्या रस्ता, कराडपासून चिपळूणला रस्ता जातो ना, तिथून अराउंड 15-20 किलोमीटर्स वरती आहे. आणि तिथं येडोबाचं मोठं मंदिर आहे. तर आमच्या गावापासून ते येडोबाच्या गावापर्यंत ते यात्रा वगैरे निघते. आमच्या गावातल्या देवात मूर्त्या वगैरे घेऊन जातात, असं सगळं होतं. तर तिथं असं म्हणतात, जेव्हा येडाची यात्रा संपते त्या दिवशी बेसिकली काय आहे की येडोबाचं लग्न झालेलं जोगेश्वरी बरोबर, आणि जोगेश्वरी मायाच्या लग्नाच्या ह्याच्यानंतर आता येतोबाच्या साईडनं तर सगळे हे भूत शीत वगैरे हे होणार, म्हणून भातशीत म्हणून एक इव्हेंट होतो तिकडे. भातशीत म्हणजे काय की मंदिरच्या आजूबाजूने प्रांगणमध्ये रात्रीचं, जसं आता जेवणाला येतात ना पंगत घालतो आपण बरोबर लग्नामध्ये, तर ते भूतांसाठी पंगत घालून ठेवतात. आणि ते भात टाकल्यावर तिथं 12 ते काहीतरी 6 पर्यंत बाहेर नाही निघायचं असतं घरात. आणि तुम्हाला वेगवेगळे आवाज येतील ऐकू, रडताना बायकांचा आवाज येणार. तर कुठला भूत आलाय आपल्याला नाही माहिती ना, त्यांनी असं काही हे नाही दिले ना गेस्ट लिस्ट. तर खूप सारे टाईपचे भूत येतात तिथे हे होतात, आणि सकाळी तुला भाताचा एक कण नाही मिळणार, ऑल वन. तर हे आमच्या इथं बोलतो ना सालोन साल चाललेली अशी परंपरा आहे. आता थोडंसं क्वांटिटी वगैरे कमी करायला लागतं, बिकॉज कधी कधी हे भूतांचं जेव्हा होतं ना तेव्हा एक विचित्र वास राहून जातो त्या प्रांगणामध्ये. तर ते वेस्टेज वगैरे होऊ नये वगैरे म्हणून त्यांनी कमी केले. पण हे भातशीत दरवर्षी यात्रेला होतंच. आणि असं म्हटलं जातं की त्या टायमाला जर तुम्ही घरात बाहेर निघाला तर वेळच होऊन जाणार, त्याला काही उपाय नाही, म्हणजे होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर ते भातशीत वगैरे हे येडोबाच्या हे बोलतं ना लग्नाच्या टायमाला असं करतात त्यांच्या भूतांच्या पंगतीसाठी. तू येतोबांबद्दलही काहीतरी बोलत होतास की त्यांची जी हिस्ट्री वगैरे आहे ना, ते आमच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना प्रे करताना तुम्हाला बेसिकली असं विचार करायचा आहे की जर शंकरामध्ये उत्तराधिकारी वगैरे जसं म्हटलं तर वाराणसीमध्ये कसे कालभैरव आहे. तर ज्योतिबांसाठी त्यांचे 2 भाऊ आहेत, दॅट इज येतोबा आणि नाईकबा. तर त्या दोघांचं दर्शन एकत्रच करायचं असतं. आणि त्या टायमाला जेव्हा करतो दर्शन तेव्हा पहिलं नाईकबाचं करायचं असतं, त्यांचं मंदिर थोडं बाहेर आहे, आणि मग जाऊन ज्योतिबा आणि जोगेश्वरी यायचं करायचं असतं. मस्त भाई. तू अजून एक पण बोलणार होतास गोष्ट, ती म्हणजे आपण आता आपल्या गावी पोचलोयच आहे, तर कराड बस स्टँडचं कोणतं तू गोष्ट? तर कराड बस स्टँडच्या पाठी ना आता तरी त्यांनी खूप चांगलं केलंय विथ द न्यू गव्हर्नमेंट ओल्ड गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये मी पडणार नाही, पण खूप चांगलं बस स्टँड केलं, मोठं केलंय. पण पहिलं कसं असायचं, कराड बस स्टँडच्या जस्ट पाठच्या बाजूला तुला सगळे हे देवाचं बेरियल ग्राउंड म्हणजे क्रिमेटोरियम नाही, बेरियल ग्राउंड होतं सगळं. तर सगळे थडगे असायचे.
तर तिकडे ना लहानपणी आम्ही ना बिकॉज क्रिकेट खेळायला कुठे जागा मिळायची नाही. आम्ही लहान असायचो आणि मोठी पोरं वगैरे ते ग्राउंडवरती जाऊन वगैरे खेळायची, तर आम्हाला कोण कुठे काय खेळायला जायचं नाही. आणि 6 नंतर क्रिकेट खेळायचं, तर जेवल्यानंतर आम्ही जाऊन क्रिकेट खेळायचो तिकडे. आणि तिकडे अलाव करायचे नाही, पण आम्ही ते फांदून जायचो. तेव्हा थोडं फिट होतो, फांदता येत होतं आणि क्रिकेट वगैरे खेळायचो रात्री, म्हणजे 7-8 पर्यंत खेळायचो, 9 वाजता परत घरी. तर खेळता खेळता असं झालेलं, माझा एक मित्र आहे, तो म्हटला की बॉल सापडत नाहीये, म्हणजे मारला बॉल कुठे बॉल सापडत नाहीये. आम्ही शोधतोय 10-15 मिनिटं झाली आणि मग एक माणूस तिथं बसलेला दिसला, कबरच्या वर बसलेला होता आणि तो बॉल घेऊन खेळत होता. आणि आम्हाला कळलं नाही ह्या टायमाला कोण बॉल घेऊन, म्हणजे ते एकतर ते एक काका असायचे जे काठी घेऊन यायचे, नाहीतर मग काय म्हणतात त्याला, ते पूर्ण बंदच असायचं, रात्रीचं कोण जायचं नाही. आणि तर कोण 8-9 वाजता जर ते कुराण वाचायला वगैरे आले तर तेवढेच असायचे लोक, बाकी कोण नसायचं. आणि मी बघतोय काय चाललंय काय कळतच नाही, कुठे आहे हे बाकीचे मित्र वगैरे, आम्ही बघतोय काय तुला पण दिसतंय का, मला पण दिसतंय का. ते बॉल बाउन्स करता करता तो माणूस गायब आणि बॉल रोल होऊन आमच्याकडे आलाय. त्या दिवशीपासून म्हणजे सुटा, तिथं काय थांबायचं नाही, आपलं काय कामधंदा नाही, कारण कब्रिस्तान आहे, कब्रिस्तान आहे, कोणाचं काय आहे, कोणाच्या कबरेवर जाऊन पडले, ते कशी स्पिरिट आहे काय आपल्याला काहीच नाही माहिती. आणि कसं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे मी बोललो तुला, रॉबर्ट डी सोवतचं पण मी वाचत होतो, त्यांच्या अलावा सद्गुरूंचं एक मस्त पुस्तक आहे डेथ म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये तर त्यांनी प्रॉपर डिटेलमध्ये सांगितले की मेल्यावरती तुमचं भूत कसं होणार, त्याची प्रक्रिया सांगितली. जसं आपण थोडंसं इथं तिथं जाऊया, पण त्यामध्ये एक त्यांनी सांगितलं, गांधर्व म्हणून एक भूत असतो. गांधर्व, हा, आपण म्हणतो पंडित गांधर्व, हे कोणाला बोलतं, आर्टिस्टना पदवी देतो. गंधर्व जर भूत असतं ना, ते असं भूत म्हणतात की ज्याला ज्ञान घेऊन ते मेले, ज्ञान न शेअर करता. आपण म्हणतो ना नॉलेज हे वेल्थ आहे, शेअर केलं वाढल्याने वाढतं असं. तर ते असं प्रकारचं भूत होऊन जातं की त्या भूताला ज्ञान भरपूर आहे, पण मरता मरता जर शेअर नाही केलं तर ते ज्ञान त्याला पुढच्या जन्मी घेऊन जात आहेत. आपण जे म्हणतो ना इथं सोडून जायचंय, ते तो इथेच ठेवतो, कारण त्यांनी कोणाचा भला नाही केला त्याच्यामुळे. परफेक्ट. आणि ते ज्ञान, त्याला मोक्ष जर हवा असेल तर त्याला ते ज्ञान गिवअप करायला लागतं, सोडावं लागतं. सोडताना पण एक अट आहे की ते ज्ञान जे ज्याला देशील त्या ज्ञानाचं त्यांनी परत जर सोनं करायचा प्रयत्न केलं तर तो माणूस गंधर्व बनणार. तर असे भरपूर आहेत. म्हणजे त्याची ऑर्डरिंग पण त्यांनी दिली आहे त्या पुस्तकात की यक्ष यक्षिणीची काय ऑर्डर असते, देवता कुठले असतात, भगवानला भगवान का आपण बोलतो, म्हणजे शिवला आपण भगवान बोलतो, पण इंद्रला आपण देव म्हणतो का असं. तर इंद्र वगैरे जे आहेत ते हायर बिईंग्स आहेत, भूत तर नाही आहेत ऑफकोर्स, बट हायर बिईंग्स आहे. आणि इंद्र ही जी असते पदवी असते, म्हणजे इंद्र जे ऋग्वेद वगैरे मध्ये आहेत ते वेगळे आणि पुराणातले इंद्र वगैरे वेगळे, बिकॉज थोडंसं कल्चरली ऑल्सो सगळे मल्टीकल्चरल जास्त व्हायला लागले. हिंदुइझम फक्त राहिलेलं नव्हतं, जैनिझम बुद्धिझम वगैरे पण आलेलं. तसं त्यांनी एकदम चांगल्यापणे वर्णन केलंय की, आणि त्यांचा ते सबलाईन सबहेडर पण आहे ना एवढं सुंदर आहे त्या पुस्तकाचं की दोज हु आर प्रिपेअर टू डाय, जे मरायला तयार आहेत. म्हणजे मरणार तर आपण सगळेच आहोत, पण मरण्यासाठी कोण रेडी थोडी आहे. आणि कसं मरणार, काय मेलं पाहिजे, का करताना विचार करताना मेलं पाहिजे, हे सगळंपर्यंत त्यांनी लिहून दिलं आहे. आणि ते जे आहेत त्यांचं जसं त्यांचं जागरण आलंय ना, इट इज वन्स इन खूप सेंचुरी. असं नाही की मी त्यांना मानतो वगैरे, आय डोंट बिलीव्ह इन फॉलोईंग लीडर्स और फॉलोईंग तुमच्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, पण ज्यांच्याकडनं जे चांगलं घेता येईल ना ते घेतलं पाहिजे. ह्यांनी हे वर्णन जे केलेलं आहे ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि आपण कराडवरती होतोच, तर बेसिकली काय आहे, कराड गावामध्ये एक छोटीशी बावडी आहे, त्याला रावणची बावडी म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की रावणाचा भूत तिथं आहे, रामायणमधला रावणाचा भूत. येस, की तो तिकडे जाऊन प्रायश्चित करतो, बिकॉज ते असं संगम आहे जिथं कोण येत नाही. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे आणि तिथे एक बावडी आहे, तर रावणची बावडी म्हणून ते खूप फेमस, रावणाची बावडी म्हणून फेमस झालेली. आणि तिकडे लोकांना जायची म्हणजे अशी भीती वाटायची की बाबा मी नाही जाणार बाबा तिकडे, काय आहे काय नाही, हे म्हणजे वाईबच अशी हे. आणि एक तर बावडी असं खाली जाणार, पायथळी पाणी वगैरे, पावसाळ्यात तर ते सगळं चिखल वगैरे लागून ते आणखीन हे होणार.
पण ॲक्च्युअल सत्य काय होतं माहिती आहे का? असं म्हणतात की जे क्रांतिकारी होते ना, ते तिकडे अस्त्रशस्त्र लपवून ठेवायचे, त्यांचे सिक्रेट मीटिंग्स करायचे. तर हे तर तुम्ही नॉर्मल लोकांना सांगू शकत नाही. म्हणून तिथं त्यांनी ते असं रावणाचं बावडी आहे आणि हे आहे, भूत आहे, जाऊ नका वगैरे म्हणून त्यांनी स्टोरीज पसरवलेलं होतं. पण ते अजूनही रावणाची बावडी म्हणूनच बोलवतात लोक. असं पण नाही की क्रांतिकारांची बावडी, नाही तर असं काहीतरी बोलावं. रावणाची जे पडले नाव तेच. वा. तसं आहे. पंजाब मधली कोणती तरी गोष्ट सांगणार होतास? पंजाबमध्ये ना खेता साईडला जे आहे ना, अमृतसर वगैरे ना, खूप मोठमोठे खेत असतात तिकडे त्यांचे. म्हणजे असं विचार कर ना, म्हणजे 50, 60, 70 एकरचे खेतच आहेत. आणि तिकडे मोठमोठ्या गोष्टी तर असं उगत नाही. म्हणजे आपल्या इथं कसं ऊसाचं वगैरे उगलं तर ते थोडं मोठं होतं शेत. तिकडे थोडं छोटं छोटं, म्हणजे तुझं राईस वगैरे तर एवढं होत नाही, पण वीट वगैरेचं भरपूर होतं. तर तिकडे पाणी सोडण्याच्या ज्या जागा असतात ना, 2-3 खेटांमध्ये एकच असं पंप लावून सोडतात आणि रात्रीच्या वेळी वगैरे सोडतात असं सगळ्यात. तर तिकडे माझा मित्र आहे, खूप फेमस आहे, त्याच मीरा रोडलाच राहतो तो. तर त्यांनी मला एवढ्यांना सांगितलंय ना, की बिकॉज त्याच्याबरोबर घडले ते, की आपण म्हणतो ना की रात्रीच्या टायमाला गावात जाऊ नये, कोण काय कोणाचं आहे ते माहिती नाही आपल्याला. तर रात्रीच्या वेळी ते गावात जाऊन कुठल्या तरी झाडावरती त्याने काय केलं ते त्यालाच ठाऊक, ठीक आहे. आणि तो येत होता घरी, त्याला घरी जाता येत नाही, त्याला दरवाजा दिसतो, घरी जाता येत नाही. म्हणजे असं वाटतं बॉलला आपटतोय जाऊन, त्याला असं वाटतंय, आणि त्याला घरी जाताच येत नाही. आणि तो फिरतोय फिरतोय फिरतोय, तर एक झाडापाशी जिथं तो त्यांनी जे केलं ते केलं, तिथंच त्याला फिरता येतं, त्याच्या पुढे जाता येत नाहीये. आणि तिथं त्यांनी वर बघितलं तर तिला एक बाई बसलेली दिसली. बाई बसलेली दिसली आणि त्याला कळत नाही, थोडा लहान होता, म्हणजे मस्ट बी अराउंड 13-14 एजचा असेल तो, लहान होता. तो वर बघतोय, त्याला बाई दिसते, काय कळत नाहीये काय नाहीये. आणि ती बाई अशी पडते तोंडावर, त्या समोर तोंडावर पडते, आणि तो तिथं बेशुद्ध. सकाळपर्यंत कोणाला आता पता नाही. सकाळी म्हणजे घर असं समोर एक 100-200 मीटरवरती घर दिसतंय. घरातनं ती आई आली आणि हे सकाळी तापाने फणफणतो, 3 दिवस फणफणतोय, बोलता येईना, एवढं तापाने फणफणलं. काय झालं काय नाही कळालं नाही काय नाही. तर त्यांनी सांगितलं, मग त्यांच्या गावा वगैरे सांगितलं की तिथं कोणतरी होतं, बाई होती, खूप वर्षापूर्वी मेली वगैरे का काय, जाळून घेतलं का काय. पण त्या तिथं कोणी काय केलं, म्हणजे कोणी काय खाल्लं, जेवण वगैरे सोडलं, तर त्यांना हे असंच दिसलेलं. तर त्या दिवशीपासून त्यांनी म्हटलंय की बाबा तिकडनं गावे जातच नाही, त्यांच्या घरात जातच नाही. तिचे रिलेटिव्ह आहे तिच्या तिकडे, ते झाड आहे तिथं जात नाही तो. अशा गोष्टी आहेत. आणि ऑकल्ट मध्ये जर म्हटलं गेलं ना, तर भरपूर काय काय होतं असं आहे. तर माझ्या एक आजोबांची मी तुला सांगत होतो स्टोरी, की तर ते पोलीसमध्ये होते. त्यामुळे मी कधी गावी गेलो तर ना, खूप कमी ठिकाणी जर मी पाणी वगैरे पण पितो तर मी माझंच घेऊन जातो, बिकॉज यू डोंट नो हू इज डुईंग वॉट, असं आहे. तर त्या पाण्यामध्ये पण एक सीन झालेला असा, की माझे आजोबा जेव्हा पण व्हाईट शर्ट घालायचे ना, त्यांना पॉकेट आहे ना आपलं, छोटा पॉकेट असतो, तिथं एक फुल्ली यायची, अशी रेड कलरच्या मागची फुल्ली यायची, आणि त्यांना कळायचं नाही काय वगैरे. तर त्यामधली स्टोरी सांगतो. ते कोणाला तरी ते आय थिंक ड्रगमध्ये का ह्याच्यामध्ये पकडायला जात होते. तर ते गश्तवरती निघतात आपल्या पेट्रोलिंगवरती, तर ते जीपमध्ये होते. दिस इज बॅक इन लाईक 1980s 1970s वगैरे. तर तेव्हा माझी आई जस्ट बॉर्न झालेली होते, असं होतं. तर ते त्या जीपमधनं जात होते, आणि ते क्रिमिनलला पकडताना ते कुठे गल्ली वगैरेमध्ये शिरतात काय आपल्याला कळत नाही, त्यांना शोधावं लागतं. आणि ते इन्स्पेक्टर लेवलवरती होते, तर त्यांच्याबरोबर 1-2 ऑर्डरली असायचे, की बाबा कोण गाडी चालवायला, कोण पाठी बसायला, ते पकडून ठेवायला क्रिमिनलला. त्या टायमाला अशा आपल्या स्वँकी व्हॅन्स नव्हते, ते विलीज जीपमधनं ते जायचे. तर एकीकडे पोचले का चॉलच्या तिकडे असं कुठेतरी होतं. ते फिरले आणि त्यांच्या पाठी TV पडला. कोणी वर मारून टाकण्याचा प्रयत्न करायला, म्हणजे TV टाकला खाली. आणि त्या दिवशीपासून ना काहीतरी व्हायचंच, म्हणजे असं गन पॉलिश करताना गन घरी चालली. आमच्या त्या ज्या घरी मी राहायचो साऊथ बॉम्बेला, त्या टायमाला मरीन लाईन्सला मी राहायचो, तिथं अजूनही खड्डा आहे की गन चाललेली त्याचा. आणि ते त्यांची सर्व्हिस पिस्टल होती. तर त्यांनी ते ऑफकोर्स रिपोर्ट वगैरे केलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर बघा, बिकॉज मी तर क्लीन करत होतो, चालली खाली, आणि राऊंड काढून ठेवलेलं, ते एक इन द चेंबर पण होण्याचे चान्सेस कमी होते.
तर ते अशा घटना घडायला लागल्या त्यांच्या आजूबाजू. विचित्र काहीतरी व्हायचं. म्हणजे माझी आईची मोठी बहीण आजारी पडायची सतत जेव्हापासून ते झालेलं. तर मग ते एका बाबांमध्ये मानायचे, ते माहीम दर्ग्यामध्ये बसायचे आणि ते झाडपूक वगैरे करायचे वगैरे. म्हणजे हे सगळ्या ज्या अशा गोष्टी होतात ना, जे क्रियाकर्म वगैरे म्हणतो आपण, ते सगळं उतरून काढायला म्हणून बसायचे. तर त्यांनी तिथं गेलं. ते म्हटले, तू ह्या तारखेला ह्या तारखेच्या मध्ये कुठेतरी गावी गेलेला का? माझ्या आजोबा म्हटले, हो गेलेलो. काय झालं? म्हटले, कोणाच्या घरी पाणी पिलंस का? म्हटलं, हो पाणी पण पिलं. दाढी करून गेलेलास का? हे पण बोललं. म्हटलं, हा दाढी करून गेला. तर म्हटले, ते पाण्याच्या कपमध्ये वगैरे दाढीचा एक केस राहिला, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी क्रियाक्रम केले आणि फुल्ली फुल्ली यायचे. मग कधी कधी त्या व्हाईट शर्टची पाचची बाजू पूर्ण फुल्ली 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 फुल्लीनी भरून जायची. क्रॉस करून असं वाटायचं की हे. आणि बाहुलीचा खेळ वगैरे भरपूर काय काय व्हायचं त्याच्यामध्ये, की आपण ते काळी डॉल वगैरे बघतो ना, ज्याच्यामध्ये ते पिना वगैरे मारून ठेवतं, टाचण्या वगैरे मारून ठेवतो, बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी पण भरपूर होत होत्या आमच्या गावी त्या काळी व्हायच्या. म्हणजे लाईक अर्ली 1980s वगैरे. पण कोणीतरी केलेलं. नाव वी डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीबडी ऑफकोर्स. कोण काय आपल्याला काय माहिती नाही. पण त्या दिवशीपासून आम्ही ॲज अ फॅमिली पाणी नाही पिणार कोणाच्या घरी. आम्ही आमचं बॉटल घेऊन येणार, आमचं सगळं खाणार. आणि म्हणजे खूप जे आमच्या रिलेटिव्ह मध्ये ऑफकोर्स त्यांच्या घरी फक्त तसा होता ना. आणि मंथ्स इट वॉज गोइंग ऑन यार, की म्हणजे मंथ्स असं काय हेच नव्हतं, त्याला रिस्पाईटच नव्हता की काय होऊ शकतं, की बाबा तोड आहे का, काय पूजा गाठली, हे केलं ते घेतलं. मग ते शेवटी त्या दर्ग्यामध्ये गेले, जे ओळखीचे होते म्हणून, बिकॉज ते माहीम पोलीस स्टेशनमध्ये होते तेव्हा, म्हणजे डेप्युटेशनवरती होते. तर ते म्हटले की बोलतायत लोक, तर एकदा जाऊन दाखवून यायला काय असं आहे. आणि एवढ्या लोकांना अशा दुर्विद्या एवढ्या आहेत ना, की काय म्हणायचं. जसं त्यांच्यावर एकदा हे पण झालेलं होतं, की कोणाला तरी मरीन ड्राईव्हवर ते मसाज करायला येतात बघ, आफ्टर रिटायरमेंट, जस्ट आफ्टर रिटायरमेंट. तर ते मसाज करणारा आलेला होता आणि कुठली तरी नस दाबून गेला. तर ते तिथं झोपून होते आणि वॉलेट पळे मारून सगळं गेलं. तर असं भरपूर लोक आहेत त्यांना काय 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 येतं रे. कोणाकोणाशी वाचणार असं आहे. तर ते पण होतं ना आता, की मी खूपदा बघितले, मे बी व्हिडिओज वगैरे पण व्हायरल झालेत, की लोक समोर येतात आणि आपण स्वतःहून त्यांना आपले दागिने, आपले हिप्नोसिस मौल्यवान वगैरे जे आहे ते फुल. हा ते तर आहे. त्याच्यात आता युट्यूब ऍड्स पण येतात, आम्ही तुम्हाला शिकवू वगैरे. एवढं हे स्तरावरती होत आहे. पण ऑफकोर्स ते डन फॉर अ गुड रिझन इज ओके. म्हणजे त्यांचा मेंटल हेल्थचे इश्यूज आहे, त्यांच्यासाठी जर त्यांनी केलं दॅट इज ओके. बट ह्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे ओपन सोर्स. आणि भाई तू एक ह्या तुझ्या आईच्या गोष्टीबद्दलही सांगणार होतास, की त्यांनी काहीतरी तुला गोष्ट सांगितलं, ती काय होती? तर ते म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा मी वाचायला वगैरे लागलो, तर ते बुक्स तर पाहिलं व्हायला लागल्याच घरी. तर ते आई म्हणायची की काय हे सगळं वाचत राहतो तू, आणि हे म्हणजे खऱ्यात थोडी असतं काय. तर तिला फक्त बघायचं होतं की मला किती माहिती आहे. म्हटलं आहे जगात, तर का नाही वाचलं पाहिजे. ज्याच्यापासून वाचून राहायला पाहिजे, ज्याच्यापासून ज्या गोष्टींना नाही नाकारलं पाहिजे, त्या गोष्टींपासून वाचून राहायला थोडं वाचलं तर काय वाईट आहे. तर तिने सांगितलं मग की तिची एक कलीग होती, तिच्यावरती काहीतरी कुठल्या तरी बाबाकडे जाऊन त्यांनी झाडपूक करून आणलेली होती तिला, तरी काय निघालं नाही असं म्हणतात. मुंबई, हे मुंबईमध्ये झालेलं आहे. आणि ती होती ॲक्च्युली लातूरची का कुठल्या तरी काय होतं, आणि तिथं काहीतरी तिला झपाटलेलं का पोजेस केलेलं का असं काहीतरी होतं. आणि मॅरेज नंतर हे कळालं, बिकॉज रात्री कोण्यामध्ये बसायची आणि बडबडत बसायची, खाली अशी बेंड करून बसून जायची रात्रभर. मग सकाळी उठलं तर काय अमावस्याच्या दिवशी नाही तर ह्या दिवशी नुसतं मांस खायची, असं सगळं होतं. तर तिला सगळीकडे म्हणजे गाणगापूर वगैरेला पण घेऊन गेले, तिला झाडफूक करवली, हे केलेलं. पण एकीकडे कुठेतरी का बाबांकडे घेऊन गेलेले. शी डिडंट टेल मी डिटेल्स, बिकॉज तिलाच ते एकदम बोलताना ते अश्रू वगैरे यायला लागले, काय झालं तिच्याबरोबर काय माहिती. पण असं होतं की ते घेऊन गेले तिथं. त्यांनी सांगितलं हिला तर मी घेऊन जाणार, देर इज नो टू वेट. म्हणजे मी ह्याला सोडणार नाही. तुम्ही असं जसं जिनमध्ये म्हणतो ना आपण, की ते जिनने एकाच्या पाठी पडलं, लग्न समजून झालं तर ते झालं. तर तसं ते झालं त्यांचं, की मी ह्याला तर घेऊन जाणार, ह्याच्यामध्ये देर इज नो टू वेज अबाउट, सोडणारच नाही.
आणि मग शेवटी मग काय करायचं श्रीफल दिलं, हे केलं, म्हणजे आपलं नारळ श्रीफळ म्हणतो आपण, तर ते देऊन झालं की तू बाबा हे घे सोड तिला, हे घे सोड, पण नाही, ती हेल्थ डिटोरिएट होत गेली. आणि मग शेवटी जे माझ्या आईचं फ्रेंड होते त्यांना तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायला लागलं. एवढी हात, आणि काय करू शकत नाही ना त्याच्यात. देर इज नो टू वेज अबाउट इट. स्वतःशीच बडबडायची आणि ती सेल्फ व्हायलन्स जास्त करायची. असं नव्हतं की दुसऱ्यांना अफेक्ट, सेल्फ व्हायलन्स. बिकॉज ते त्याच्या आत जे होतं ना ते असं होतं की ही माझीच, मी कोणाला देणार नाही, आणि जर ती कोणाकडे जायला लागली तर मी हिला हार्म करणार. काय होतं काय नाही ते कुठल्याही बाबाला तर काय कळालंच नाही. बिकॉज ज्याप्रमाणे ते झालं असेल, जे पण झालं असेल क्रियाक्रम, ते अशा वेळी झालं की देर वॉज नो कमिंग बॅक. तिचं ते हे, आणि ती स्वतःची आयडेंटिटी विसरायला लागली त्याच्यामध्ये, की मी कोण आहे. विचारायची सकाळी उठली पाहिजे, मी कोण आहे, मी काय करते, असं अशा ते प्रकारे. म्हणजे विचित्र गोष्टी आहेत, घडतात पण आहेत, असं आहे. तू अजून कोणती गोष्ट सांगायची तुला? तर एक होती, मला जे सांगायचं होतं तुला, मी ही थोडीशी पॉझिटिव्ह साईडवरती आहे. एवढं आपण नेगेटिव्ह हे वगैरे पण बोललो, तर एक पॉझिटिव्ह गोष्ट पण असतात. तर त्यामधलं सर्वात फेमस मी बघितलं आणि स्वतःहून त्यांच्या मंदिर पण आहे, बाबाजी का बंकर म्हणतात त्याला. ठीक आहे. तर नथुला पास म्हणून एक पास आहे, तिथं इंडिया चायनाचा बॉर्डर आहे, जिथं बेसिकली इंडिया चायना वॉर वगैरे जेव्हा झालेला तेव्हा तो हे घडलेला होता, मॅकमोहन लाईन का काहीतरी म्हणतात, तिथं आहे. तर बाबाजी मग हरभजन सिंग बाबा म्हणून होते. 1-2-3 स्टोरीज आहेत, पण मेजरली मानतात की एका फ्लडमध्ये ते वाहून गेले. नथुला पास म्हणजे माउंटेनस एरिया, 4000 मीटर्स म्हणजे ऑलमोस्ट हाफ ऑफ एव्हरेस्ट पकड, म्हणजे 16,000-17,000 फीटपर्यंत ते असेल. तर तिथं हे वाहून गेले, त्यांची बॉडी मिळालीच नाही. आणि त्या दिवशीपासून, ज्या दिवशी ते वाहून गेले त्या दिवशीच्या 1-2 महिन्यानंतर ते दिसायला लागले लोकांना पेट्रोलिंग करताना. आणि लोक म्हणायचे हे बाबाजी इथं कसे, म्हणजे हरभजन इधर कसे. तेव्हा बाबाजी नव्हतं त्यांचं नाव, पण हे मग सोल्जर जर ड्युटीवर झोपला तर फटके खायचा, उठवणार, असं फटके खाणार. त्यानंतर मग सोल्जरच्या स्वप्नात येऊन सांगणार ते बॉर्डरच्या तिकडे तुम्ही ते सनगर तुम्ही बनवलं नाहीये, तिथं चायनीज ट्रूप घुसणार. आणि तिथं अटॅक झाले. तुम्ही हिस्टॉरिकली जरी बघाल ना तर तिथं अटॅक झालेले आहेत. म्हणजे तिथून ते आर्मी आत येते वगैरे, आपण ऐकतोच ना की चायना बॉर्डरवर ते डोकलाम झालं, हे झालं ते झालं, तर ते आत येतात ना, ते बोलायच्या अगोदर. आणि असं नाही की हे आपल्या साईडलाच मानतात, मी ते तिकडे बघितलं पण आहे जाऊन, की नथुला पासमध्ये चायना साईडला पण त्यांनी त्यांच्यासाठी एक चेअर ठेवलेली, तिथं कोण नाही बसत, नुसतं चेअर ठेवलेली. का काय कशासाठी नाही. आणि त्यांचं खालती नथुलापासून थोडंसं खाली आलं ना, तिथून एक पकड ना 1-8 किलोमीटर टाईप असेल, बिकॉज तो वाइंडी रोड आहे म्हणून. तर तिथं त्यांचं एक बाबाजी का बंकर म्हणून एक असं बंकर स्टाईलमध्ये मंदिर आहे. आणि सर्व धर्मांचं हे, आणि ते आय थिंक 16th का 19th बटालियन मधले होते. तर त्यांचं ते बटालियनचा सिम्बल आहे, आणि मंदिरमध्ये सगळ्या हे जे साईन्स आहेत सगळ्या धर्माचे. तर ते वॉज अगेन वन मोर एक्सपिरियन्स. एक तर तुम्हाला यू आर ॲट दॅट हाईट की तुम्हाला ऑक्सिजन कमी आहे, फर्स्ट टाइम जात आहे, अक्लेमेटाईज व्हायला वेळ नाही मिळत. जर तुम्ही आय थिंक गँगटॉकवरनं मी गेलेलो, तर अक्लेमेटायझेशनला एवढा वेळ नाही मिळत. आणि एक अराउंड 4-5 का 6 तासाचा प्रवास होता त्या काळी, बिकॉज आपल्या साईडला तर रोड्स बिलकुल नव्हते, आणि ते चायनीज साईडला तर फुल म्हणजे असा 4 लेन हायवे, एका तासात टँकवर पोचेल एवढं त्यांनी ते बांधून ठेवलं. आणि तिथं लोकच नाही, आपल्या इथं लोक टुरिस्ट येत आहेत सगळ्या साईडनी वगैरे, आणि अक्षरशः तो बॉर्डरला असा हात लावू शकतो, एवढं जवळ आहे बॉर्डर. आणि एक पाय टाकला की तिथं चायना पण. आणि एका साईडला असे सगळे ट्रक्स वगैरे आहेत. तर ते खूप जे बाबाजी आहेत त्यांचं भरपूर आहे. मग गाववाल्यांना सांगायचं, गाववाल्यांच्या तिथे आजूबाजू जेवढे गाव आहे तिथं ते जायचे, तिथं स्वप्नात यायचे की आता बाढ येणार आहे, घर सोडून निघा, मी मेलो तुम्ही मरू नका, असे सगळ्या स्टोरीज आहेत तिकडे. तर ते बाबाजीचं एक मस्त एक पॉझिटिव्ह, जर आपण वेळेने बघितलं तर नेगेटिव्हिटी पण आहे, नेगेटिव्ह स्पिरिट्स आहे, तर पॉझिटिव्ह स्पिरिट्स पण आहेच, असं आहे. अजून अरे मला ना ह्याच्यावर ऐकायला आवडेल यार, तू बोलतेस तेवढे पुस्तकं वाचले तरी त्याच्यात काय लिहिलंय, तर तुला त्यामधून अशी कोणती गोष्ट आहे जी तू वाचली तू बोलला अरे हे असं पण असतं,
तर त्याला तर एक पूर्ण एपिसोडच लागेल. पण जर मी थोडक्यात जर मला एक जे स्टोरी टॉप ऑफ माइंड जर आली तर एक आहे की अघोऱ्यांची प्रक्रिया काय असते, कसं बनतात, ते काय असतं. तर बेसिकली कसं ते वाम मार्ग आणि राईट हँड ऑफ गॉड अँड लेफ्ट हँड गॉड ऑफ गॉड जे आहे त्यामध्ये कसं आहे की आपल्याला भरपूर म्हणजे भक्ती मार्ग एक आहे जे संत तुकारामनी वगैरे म्हटलं की आपल्या देव आपल्या आतच आहे, आपल्याला पूजलं पाहिजे. तसे हिंदुइझममध्ये भरपूर गोष्टी आहेत. तर त्यामध्ये जे सनातन धर्मामधले जे गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये जे सोसायटीने नकारलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे मांस म्हण त्याला मदिरा वगैरे, हे असे 5 गोष्टी आहेत जे एक्झॅक्टली मला पण नाही आठवत, पण 5 गोष्टी आहेत जे सोसायटीने नकारलेले आहेत. ते वापरून तुम्ही कसं देवापर्यंत पोचणार, ते त्यांचं फिलॉसॉफी आहे. आणि त्यांचं फिलॉसॉफी आहे की घाबरायचं नाही, बिकॉज ज्या गोष्टींना ते डील करणार आहेत ती गोष्टी अशा नाही आहेत की तुम्ही असं एक्सप्लोअर करू शकता. फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये त्यांची जे फर्स्ट देवी असते, असं इनिशिएशनची जर देवी म्हटली तर तारामा म्हणून असते त्यांच्यामध्ये, जी स्मशानात बसते. त्यांना असं विचार कर, जेवढं मी वाचलंय, जेवढं मी अंडरस्टँड केलंय, की जर यमराज तुम्हाला हेलचं जर गेट म्हणजे जे नरकाचा जो द्वार मध्ये कसं कुठल्या नरकात जाणार ते डिसाईड करणार आहे, तर तारामा डिसाईड करते की तुम्ही कुठलं वर्जन भूत बनणार, का तुम्हाला पुनर्जन्म आहे का नाही, असं म्हणतात. ठीक आहे, वेगवेगळे डेटीजचं वेगवेगळं काम आहे. तर त्यांना ते पहिलं पूजन करतात ॲज इनिशिएशन, की तुम्ही आम्हाला गाईड करा, हे जे आमचा जो मोक्षाचा पाथ आहे त्याच्यामध्ये गाईड करा. आणि ते असं म्हणतात की ती फिरोशियस आहे ऑफकोर्स, बिकॉज काय काय लोक जे खराब लोक आहेत ते खराब राहणं, निगेटिव्हिटी त्यांच्यात निगेटिव्ह राहणं. आपण पण म्हणतो ना देवगण आहे, असुरगण आहे, मनुष्यगण आहे, तर ते त्यांच्या गणांप्रमाणे ते वागतात. तर त्यांना पण कंट्रोल करायचं नाही मला, पण ती आहे शेवटी मा, आपण त्यांना मा म्हणतो. तर त्यांच्या इनिशिएशनसाठी जे पूजा प्रक्रिया होते ना, ते अनडाऊटेडली अशा गोष्टी जे कॅमेरावरती तर बोलण्यासारख्या नाही आहेत, पण भरपूर एकदम प्रचंड प्रोसेस असतो मोठा, आणि गॅरंटी नसते की ते होणारच. म्हणजे ते आपण म्हणतो ना ते मनुष्य खातात वगैरे, ते तसं काय नसतं. त्याच्यामध्ये एक प्रोसेस असतो, आणि जिवंत मनुष्य वगैरे काय खात नाही, नो कॅनिबलिझम अबाउट इट. पण कसं आहे की जे मनुष्य मरत पण असतं त्याचा समजा अनियमित मृत्यू झालाय, म्हणजे त्याकडे इयर्स होते जगणार पण ॲक्सिडेंटल डेथ झाली, तर त्याच्यामध्ये अजूनही एक प्रकारचा वायू राहिलेला असतो जे हे वापरू शकतात फॉर त्यांची साधना पुढे करायला. तर आपण जसं पारसी धर्मामध्ये पण तू बघितलंयस की मरताना पण यूज व्हायला पाहिजे बॉडी, म्हणून ते वल्चर्सना फीड करतात बॉड्या स्वतःच्या. तर ते त्या फिलॉसॉफीमध्ये थोडीफार आपली फिलॉसॉफी पण आपण जोडून बघितली ना, तर ते आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल की इट्स नॉट लाईक की ते उगीच करतायत, नाही तर मग ते असेच आहेत, त्यांना काय कळत नाही. अवधूत लोक आहेत ते, त्यांनी एक वेगळा मार्ग काढलाय जो फास्ट मार्ग आहे, रिझल्ट्स फास्ट येतात त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हे जे नकारलेल्या गोष्टी आहेत सोसायटीने, ते घेऊन तुम्हाला पुढे लागणं. हां, म्हणजे त्यामधले खूप साऱ्या स्टोरीज आहेत. काय काय बाबा होते ज्यांनी शिवमध्ये शेण पाहिलं आणि शेणात शिव पाहिला, असं भरपूर काय काय गोष्टी आहेत, आणि त्यांनी ते खाऊन प्रूव्ह केलं. नाहीतर मग लकुलेश म्हणून होते, कधी ऐकले, लिंगायत ज्यांनी चालू केलं असं म्हणतात. लकुलेशची पण एक हे होती, लकुलेशच्या हे पूर्वज हे लकुलेशवाले होते, आणि त्याच्या खाली मग लिंगायत आले असं म्हणतात. तर त्यांनी तर म्हणजे शिववरती काठी उचलायला गेले ते, की तू खाशील का नाही. हे भरपूर दंतकथा आहेत अशी, की भक्त ज्या गोष्टीवर अपरंपार प्रेम, आता ते सॉफ्ट तुकारामांसारखं सॉफ्ट पण असू शकतं की बाबा मी तुझ्या भक्तीमध्ये लीन आहे, नाहीतर मग ते उग्र पण असू शकतं, असं जसं अघोरीचं प्रेम असतं. आणि नागा जे आहेत ते तर धर्माच्या संरक्षणासाठी बनवलेले होते. तर ते मेन मेजर डिफरन्स असं आपण बोलू शकतो की अघोरी जे आहे ते असे पाथ घेतात जे उग्र आहे, आणि नागा जे आहे ते धर्माच्या प्रोटेक्शनसाठी आहेत, म्हणून ते सोसायटीपासून लांब राहतात. जनरली अघोरी पण राहतात, पण अघोरी मला सोसायटीमध्ये कधी कधी यायला लागतं टू एक्सपिरियन्स ऑल ऑफ दीज साधनास. असं आहे. नागास पण अजून आहेत, भरपूर आहेत. गिरनारवरती किती आहेत, मी काय गुजरातला एकदा गेलेलो होतो, तर गिरनार आणि ह्याच्या साईडला ना आपले मसानची होळी म्हणतात, जे राखाने खेळली जाते, राखाची होळी असते ती. आयडियली ते होतं, पण ऑफकोर्स गव्हर्नमेंट आता रेग्युलेशन वगैरे आले तर ते अलाव नाही करत, पण राखाने होळी खेळली जाते तिकडे.
ही शिवच्या नावाने खेळली जाते तिथं होळी. तर ते गिरनार साईडला तर तुला भरपूर दिसतील जेव्हा पण हे मासांची होळी वगैरे असेल ना, आणि ते कसे असते पण त्यांचं पण वेशभूषा ही सारखेच असतात, पण त्यांच्यात ना पंथ वगैरे भरपूर असतं, सिस्टमॅटिक येते. घरी कसं ते बिकॉज दे वॉन्ट टू स्टे आउटसाइड द सिस्टम, ते सिस्टम. पण त्यांचं जे नागाचे जे सिस्टम आहे ना, ते असे आहेत की ते त्यांनाच माहिती आणि त्यांना समाजाशी काही लेनदेन नाही आहे. समाजाला वाचवायची गरज असेल तेव्हा ते येते. जसं असं म्हटलं जातं की मोहम्मद गोरीचा जेव्हा नदी यायचं अटॅक्स होत होते तेव्हा नागा साधू आलेले सोमनाथला वाचवायला. आणि सोमनाथमध्ये त्याच्यावरती आय थिंक अमिशी पाटी का कोणतरी आता बुक पण त्यांनी काढलंय. मला अजून वाचायचं राहिलंय, पण असं म्हणतात की त्यांनी वाचवलेत, टेम्पल्स वाचवलेत त्यांनी, हे केले. आणि म्हणजे विचार करणं 1000 ते 1:10 रेशो होता की एक नागासाडूला 10 हे आहेत. पण बिकॉज धर्माला प्रोटेक्ट करायचं म्हणून ते घुसले, वॉर वगैरे पण केलेत त्यांनी. असं आहे, खूप अनसेड आहे. म्हणजे आपली हिस्ट्री तू विचार कर, 5000 वर्ष म्हटलं म्हणजे काय काय देशांची हिस्ट्री तेवढी नसेल एवढं आपली हिस्ट्री आहे. तर त्यामध्ये खूप स्टोरीज आहेत अशा. भाई खूप मजा आली आज. थँक्यू सो मच. ही गोष्टी तर भारीच होत्या भाई. आजोबांची झाल्या, आईंची झाली, येतोबा ह्यांचा आपण बोललो, पण ह्या ज्या गोष्टी होत्या, ज्या आपल्या धार्मिक गोष्टी होत्या, त्याही तू खूप सुंदर प्रकारे सांगितलंस. नक्की ह्याच्यावर आपण पुढे जाऊन अजून एक पॉडकास्टही करू. भाई कसं वाटलं तुला? मस्त मस्त. आय एम हॅपी की आपण माझी मराठी ऑफकोर्स इज नॉट दॅट गुड, मी कॉन्व्हेंटवाला पोरगा आहे. पण एक मराठी माणसाने असं केलेला प्रयास मला खूप आवडतोय की इट्स डन इन अ वे आणि व्हेरी इंटरेस्टिंग स्पेस. म्हणजे हॉरर ही अशी गोष्ट ज्याला बिता बिता पण बघायला आवडतं. तसं माझ्या लहानपणी मी आठवतो माझी ही होल हॉररची जर जर्नी मी कुठे जर असं पिन पॉईंट करायला गेलो तर लहानपणी मी आणि माझी आजी जी आहे ते आहट म्हणून एक सिरियल यायचं, तिथून आय थिंक सगळे 90s किड्सचं आय थिंक कुठे ना कुठेतरी आहट, विक्रम गबराल, मला वाटतं त्यामुळे गोष्टी त्याच्यामुळेच आहट एक्स्ट्रीम होतं, खूप एक्स्ट्रीम होतं. पण मराठी सिरियल्स होते, जसं असंभव होती त्यावेळी, तर ते खूप असे म्हणजे छान स्पेसमध्ये होते. इवन मला आठवते की एक ह्याच्यावर नारायण धारपांनी पण लिहिलेली एक पुस्तकावर एक सिरियल आलेली आणि ती पण खूप छान होती. पण हे आहट आणि आहट मुळे स्पेशली एवढं एक्स्ट्रीम दाखवलं गेलं ना, तर जी फाटली आहे ना ती अजूनपर्यंत आपण रिटर्न नाही करू Right, शकलो तिथे. मला अजूनही मला त्या माझ्या घराच्या एका विंडोवरती मला तो झपटलेलाचा हे दिसतो असं मला वाटायचंच लहानपणी. तर आय थिंक तिकडनं जे जर्नी चालू झाली, व्हॉट यू ऑल आर डुईंग इज फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच. आणि भाई तू आलास, खूप भारी वाटलं भाई. आणि आपण परत एकदा असंच भेटत राहू. आणि जसं तू बोललास भाई की तू लास्ट टाइम तू शोलाही ट्राय केलंस, पण माहिती नाही अनफॉर्च्युनेटली. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण शो करू तेव्हा नक्कीच आहे. तू तर तिकीट घेऊन नाही आलास भाई, खूप लोकांना तिकीट्स मिळाले नाही ते आता तुला पण नेक्स्ट टाइम भाई नक्कीच आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत बघत असाल, मेक शुअर तुम्ही आदित्यला फॉलो करा. जे डिस्क्रिप्शन मध्ये सगळे सोशल मीडिया हँडल्स आहेत, तुम्ही आपल्यालाही सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, तर त्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच पॉडकास्टमध्ये. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. बाय.